हे 10 संकेत आहेत घरामध्ये तुमच्या देवता उपस्थित असण्याचे. आपल्याला जरी देव दिसत नसतील तरीसुद्धा आपण जर साधना मार्गात असू, मनापासून देवाची भक्ती करीत असू, तर देव आपल्याकडे नक्कीच येतात. जरी आपण त्यांना या सामान्य डोळ्यांनी पाहू शकत नसलो तरी देखील त्यांचे येण्याचे संकेत मात्र आपल्याला नक्कीच समजू शकतात. त्यामुळे हे 10 संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर समजा आपल्याकडे ईश्वरीय शक्तींचा वास आहे आणि आपली केलेली साधना देवापर्यंत नक्कीच पोहोचत आहे. तर पहिला संकेत, प्रत्येक देवतेचा आपला आपला एक वेगळा सुवास असतो. संध्याकाळी 7 वाजता किंवा सकाळी पूजा साधना करताना जर तुम्हाला अचानक दिव्य असा सुगंध यायला लागला तर समजावं आपल्याकडे कुठली तरी देवता उपस्थित झालेली आहे आणि आपली साधना ती नक्कीच बघते आहे. तर हा एक संकेत सांगतो तुमच्या घरी देवता उपस्थित आहे. बरेच वेळा दुपारी 12 वाजता चंदनाचा किंवा गुलाबाचा सुगंध आल्यास भगवान दत्तात्रेय किंवा स्वामी समर्थ महाराज आपल्याकडे येऊन गेल्याचे एक लक्षण समजावे. आपण जेव्हा अचानक पहाटे 3:30-4 वाजता म्हणजेच ब्राह्म्य मुहूर्तावर मंदिर किंवा एखाद्या बाळाचे स्वप्न बघतो त्यावेळेस समजावे तुमच्या आसपास कुठली तरी देवी शक्ती आहे. याप्रमाणे स्वप्नामध्ये पाणी पाहणे, सुंदर बाग पाहणे, गुलाबाची फुले किंवा एखाद्या फुलाचे शेत पाहणे आणि पाणी पाहणे हे सुद्धा घरामध्ये देवीय शक्ती असल्याचा संकेत आहे. जर तुमच्या कपड्यांवरती मधमाशी येऊन बसत असेल, तुमच्या कपड्यांना अचानक वेगळाच एक सुगंध येत असेल तर समजावे तुमच्या आजूबाजूला कुठली तरी देवीय शक्ती उपस्थित आहे. ज्या घरामध्ये देवतेचा वास असतो त्या घरी काही ना काही कारणांनी सतत अन्नदान होत असते किंवा कोणी ना कोणी व्यक्ती दुपारच्या वेळेस जेवणास नक्की येते. जर पूजा करत असताना तुमच्या दरवाजावर कधी कधी अचानक कुत्रा किंवा मांजर स्वतः येऊन बसत असेल किंवा तुम्हाला त्यांचा आवाज ऐकू येतोय पण ते प्राणी दिसत नसतील तरी देखील हे देवतेच्या येण्याचे संकेत आहेत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. ज्या घरात देवतेचा वास असतो त्या घरामध्ये कधीही अन्न वाया जात नाही. कधीकधी तुमच्या हातून अचानक एखादा पदार्थ जास्त तयार होतो आणि त्याच दिवशी नेमके पाहुणे येऊन तो पदार्थ संपतो देखील. असं जर तुमच्याबरोबर वारंवार होत असेल तर समजावं तुमच्या घरावरती अन्नपूर्णेची कृपा आहे आणि अन्नपूर्णा घरी उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा खूप काळजीमध्ये असता आणि त्यावेळेस अचानक तुम्हाला दिव्य वास येत असेल किंवा तुमची समस्या स्वतःहून काही ना काही करता आपोआप सुटत असेल तर समजावं देवाचं तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे आणि तो तुम्हाला घरी उपस्थित आहे. देवघरामध्ये उदबत्ती लावल्यानंतर जर तुम्हाला उदबत्तीच्या वासाबरोबर अजूनच 2-3 प्रकारचे वास येत असतील तर प्रत्यक्ष देव किंवा दैवीय शक्ती तुमच्या घरी उपस्थित राहून तुमची पूजा स्वीकारत आहे असं समजावं. हे असे अनेक प्रकारचे संकेत सांगतात की तुमच्या घरामध्ये देवी शक्ती उपस्थित आहेत, तुमची साधना योग्य मार्गावर चालू आहे. अशा वेळेस साधकांनी साधना वाढवण्याची आवश्यकता असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.